नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना कसे आहात सगळे माझे यूट्यूब फॅमिली. तर बघा, मी आज गावी आले, पण खूप ऊन आहे गावाला. मी त्या दिवशी बोलले होते बघा तुम्हाला, मी जाणार आहे 2-4 दिवसामध्ये. तिकडे अनुराग उभा राहिला, माझा मोठा मुलगा दिसतोय तुम्हाला. हे माझं शेत आहे, पण आता काही पेरलं नाही आहे, अजून नांगरट पण नाही झालेली, त्याच्यासाठीच आलेली गावाला मी. चला 2-3 दिवस व्हिडिओ नाही टाकले, आज तुमच्या संग बोलूया, तुम्हाला माझं शेत दाखवते. घरापासून लांब आले, थोडीशी घर पण दाखवलं असतं तुम्हाला. जास्त लांब आले जरा, पण लय ऊन लागते, खूपच ऊन लागते. थोड्या वेळाने व्हिडिओ बनवला ना, घर पण दाखवते. अरे काय काय मारतो तू? पोरं फिरते तर ऊन लागतंय ना लय, आणि रेंज पण पकडत नाहीत. नाही तर जास्त रेंज नाही धरीत, मग म्हणून सकाळपासून व्हिडिओच नाही बनवले. म्हणलं आज बनवते, म्हणलं आता थोडंसं ऊन पण लागत नाही. आता 5 वाजले, तर 5-5:30 झाले, तर ऊन कमी आहे, जरा कमी झालं आहे ऊन. म्हणून म्हणलं चल, म्हणलं आता व्हिडिओ बनवते. किती 4 दिवस झाले व्हिडिओ नाही टाकले. घरी असले तिथं, मुंबईला असल्यावर टाकते व्हिडिओ, संध्याकाळी दाखव. लागन रे बाळा, काटा आहेत तिथं, काट्यामध्ये नको जाऊ. त्या चप्पलामध्ये काटा जाईल, ते चप्पल काट्याचे नाही आहे बाळा, काटा नाही सहन होणार, काटे जाते त्याच्यामध्ये. अनुराग म्हणतोय घरी कधी जायचं, त्यांना नाही जमत इथं. कालच आले, काल 11-11:30 आले मी. आता म्हणतात कधी जायचं मम्मी घरी, त्यांना जमा नाही, ऊन जास्त लागतंय ना, म्हणून उन्हात नको म्हणतात थांबायला, चल म्हणतात घरी. तुम्ही म्हणताना गावाला गेली तर व्हिडिओ पण नाही बनवला, जास्त दिवसासाठी नाही आले, थोडंसं काम होतं गावाला. लय दिवसांनी आले गावाला, 2-3 वर्षांनी काम होतं गावाला थोडंसं, म्हणून आले. दाजी नाही तिथं, दाजी गेलेत दुसरीकडे, गावात गेलेत. आम्ही रानात राहतो, नाही तर शेतामध्येच घर आहे आमचं. घर दाखवून तुम्हाला, आता दिसत नसेल, थोडीशी लांब आले. हे बघा इकडं घर आहे, लांब आले, थोडेसे दिसणार नाही जास्त करून. थोड्या वेळाने दाखवते घरी गेल्याच्या नंतर. इथं थंड हवा आहे ना, थोडीशी हवेला म्हणलं चल थोडंसं फिरूया हवेमध्ये आपण. अनुरागला म्हणलं बरं वाटतंय, जरा थंड हवा लागते. तर दिवसभर सकाळपासून संध्याकाळ 3 वाजेपर्यंत एवढं ऊन होतं. पहिल्यांदा पोरांनी गावाकडलं ऊन बघितले. मम्मी चल म्हणतात घरी, लय ऊन लागतंय. पण जे काही काम होतं ते काय काम झालं नाही कालच्यापासून, म्हणून त्यांना बळच थांबलं. त्या रोशनला तर माहीत नाही आता काय, तो पण गेलाय दाजींसोबत बाहेर, ते बाहेर गेलेत ना, तिकडे गेलाय तो पण. आता काय माहिती आल्यावर काय म्हणतोय, थांबायचं का नाही. उद्याच चल म्हणतोय घरी, लगेच उद्याच चल, आली पाहिजे घरी. त्यांना सवस नाही काढली, गावाला राहायची सवस नाही त्यांना, कारण की कधी आणतच नाही ना गावाला. गावाला मध्ये असे राहिले 4-8 दिवस राहिले तर सवय लागन. आता राहण्यासाठी आले 4 दिवस, नाही म्हणतात राहायचं नाही. मोठ्या मुलाला सुट्टी नव्हती इतक्या दिवसाची, पण छान वाटतंय, बरं वाटतंय गावाला, एकदम छान वाटतंय. कोणाची कटकट नाही, ट्रॉफिक नाही, काय नाही, एकदम खुलं वातावरण. एकदम शांत, आवाज नाही, कलकल नाही, काही नाही. मला तेवढं शांत वाटतंय. पोरांचं सांगता येत नाही आता राहतात का नाही. अनुराग ते लाकडं घे बाळा घरी 2. अरे घेणार आहे, मला ते घेता नाही येणार, घेणार आहे. काम पण करायला मागत नाही तो पोर, काम नको म्हणतात करायला. आणले ना तो इकडे तर काम नाही करणार म्हणतो. अजून नांगरट नाही झालेले. चल ना घरी, चल घे ते 2 लाकडं घे दादा. आहे का, किती शांत वातावरण आहे, कोणाचा आवाज नाही, काय नाही. तिथं व्हिडिओ बनवताना पण सारखा आवाज असतो.
आता कोणाचाच आवाज नाही येणार. सगळ्याच्या कमेंटमध्ये यायचं ना तुमचा आवाज बाहेरचा आवाज लय येतो, बाहेरचा आवाज लय येतो. आता 2-3 दिवस कोणाचाच आवाज नाही येणार बाहेरचा. मला तर एवढं छान वाटतंय ना इथं, एकदम छान वाटतंय. उद्या तिकडं मी ज्या मंदिरामध्ये तिथं राहायचे, ज्या मंदिरात राहायचे ना त्या मंदिरामध्ये जाईन उद्या तो. मग तिथं व्हिडिओ बनवेन मी तुम्हाला मी की कोणत्या मंदिरात लहानाचे मोठे झाले, कोणत्या मंदिरामध्ये राहिले म्हणून. आता गेले नाही तिकडं, आता वेळ नाही आहे, लाईट पण नाही सध्या, जेवण बनवायचं आहे, लाईट नाही म्हणून जाता येत नाही तिकडं सध्या. आता इथून नाही दिसत ते मंदिर आहे ना, खूप लांब आहे, नाही दिसणार इथून. नाही दिसत नाही आहे इथं. बोललो होतं लांबून दाखवून तुम्हाला, पण नाही, कुठूनच नाही दिसत इथं. नाही उद्या जाणार तिकडं. आज थकले होते ना, कपडे बिपडे होते, लय काम होतं आज, थकले होते म्हणून काही गेले नाही, कुठंच नाही गेले, घराच्या बाहेरच नाही निघले. घरात साफसफाई केली आणि बसले.